माझ्यासोबत स्वतः पोपट घनवट आहेत, आपण त्यांच्याशी आपल्यासोबत स्वतः पोपट घनवट, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय प्रकरण आहे? अंजली दमानिया असेल किंवा मग जे काही शेतकरी आलेले होते त्यांच्याकडनं आरोप होताना दिसतोय. सदर प्रकरणाशी त्यांचे जे आरोप आहेत ते तथ्यहीन आहेत, वास्तविक एकही खरा नाही आहे. ह्याच्या मागं जो सूत्रधार आहे शशिकांत भरत चव्हाण, त्याची अँटी करप्शन इन्क्वायरी मी लावल्यामुळं त्यांनी ह्या महिलेला वारंवार पोलीस स्टेशन, SP ऑफिस, दिल्लीपर्यंत घेऊन गेलेलं आहे. आणि माझ्यावर हे सगळं करायला आता माझ्या जवळचे जे लोक आहेत त्यांना बदनाम करायचं आणि त्यांना बदनाम करण्यासाठी माझा राजकारणामध्ये वापर करायचा आणि वापर करून ह्या पद्धतीने देवेंद्रजीला आणि शासनाला कसं बदनाम करता येईल ह्या प्रकारचं काम विरोधक करतात. त्या पद्धतीने हे चालू आहे. आणि कन्सल्ट महिलेशी किंवा त्या शेतकऱ्यांशी माझा कुठलाही संबंध नाही आहे. मी 1930-31 पासून सर्च करतो आणि त्याच 30-31 पर्यंत त्या महिलेचा किंवा त्याच्या परिवाराचा कुठेही 1967 पासून नामोल्लेख नाही आहे. ती त्याच्या परिवारातले कोण होते हे पण मला माहिती नाही. परंतु हे जो शशिकांत भरत चव्हाण जो यांना चालवतो त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला, यांना खेड पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथं डायरी झाली यांची. न्यायालयामध्ये त्यांनी मला धमकी दिली. तिथं देवरे कोर्टासमोर त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना पुकारलं गेलं. त्यावेळेला 156(3) ती महिला माझ्या विरुद्ध गेली. तिथंही ती केस डिस्पोजल करून टाकण्यात आलेली आहे. अशा प्रकारे अनेक वेळा त्यांच्या विरुद्ध मी ज्या तक्रारी दिल्या किंवा ते माझ्या विरुद्ध तक्रारी देतात. तक्रारी देत असताना त्या तक्रारीच्या माध्यमातून जिथं जिथं ते जातात मागं मला जावं लागतं आणि माझे कागदपत्र मी सादर करतो. म्हणून मी आतापर्यंत सदर अंजली दमानिया ताईंचा काही माझ्या बाबतीत गैरसमज असेल, त्यांनी ह्या बाबतीमध्ये माझ्याशी काही हरकत नाही आहे. माझी बहीण आहे ती. आणि मी ह्या बाबतीत विचार केले, आम्ही तुमचा स्वाभिमान समजतो आणि स्वाभिमानातून तुम्ही राजकारण लोकांना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करता आणि शासनाला, आणि तो जनतेसाठी निश्चित तुमचं जे करताय ते चांगलं आहे. परंतु माझ्या बाबतीत हा विषय बसत नाही आहे. म्हणून दमानिया ताई, ह्या बाबतीमध्ये तुम्ही मला पर्सनल बोलवा, मी तुमच्याकडे येईल. जे कागदपत्र माझ्याकडे आहेत मी घेतलेले ते तुम्हाला दाखवतो. बाकी ह्या लोकांचा काही संबंध माझा काडीचाही नाही आहे. पण त्या दुसरे एक आरोप याच्यामध्ये करता आहेत की कुठेतरी धनंजय मुंडे यांची आर्थिक बाबतीतनं कुठेतरी संबंध नाही आहे. काही संबंध नाही आहे. ते त्यांचं राजकारण करतात. मी राजकारणात त्यांच्या नाही आहे. मी आठवले साहेबांबरोबर काम करतो आणि मी कोणालाही कुठल्याही प्रकारचं, आमचा जो नेता आहे तो जगजाहीर आहे आणि त्या 3 वेळा पंतप्रधान साहेबांनी त्यांना मंत्रिमंडळात घेणं म्हणजे काही जोग नाही आहे. आणि यांच्याबरोबर मी, त्यांनाही माहिती आहे, 45 वर्षापासून त्यांचे माझे रिलेशन आहेत. ते गावापासून इथपर्यंत मला ओळखतात चांगल्या प्रकारे, माझ्या पूर्ण परिवाराला ओळखतात. आम्ही चुकीचं करत असेल तर ते आमच्याबरोबर समजही ठेवणार नाहीत. परंतु त्यांना माहिती आहे की माझ्यावर अन्याय करणारे जे काही लोक आहेत याच्यापूर्वी केलेले आणि खोटे गुन्हे नोंदवणे आणि परत ते पोलिसांनी चौकशीमध्ये निष्पन्न करणे की ते खोटा ठरलेला आहे ह्या प्रकारचं. आणि मी DG साहेबांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे आणि मंत्रालयात ते पाठपुरावा या गोष्टीचा. त्याच्यामुळे मला खूप त्रास होतो. तुम्ही राज्यपालांनाही पत्र लिहिलेलं आहे, नेमकं काय पत्र लिहिलेलं आहे राज्यपालांना? माझा म्हणण्याचा उद्देश आहे, हे जे प्रकरण जे चालू आहे ह्या प्रकरणामध्ये आमचा कोणाचाही कुठल्याही प्रकारचा हात नाही आहे. आणि ह्याच्या बाबतीमध्ये जर कोणाला काही वाटत असेल तर त्यांनी चौकशी करावी, हे माझं म्हणणं आहे. बातचीत केल्याबद्दल. तर एकूणच अंजली दमानिया यांना एकूण कुठंतरी ते सांगता आहेत की या सगळ्यामध्ये आपला कुठेही संबंध नाही आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पाहायचं तर कुठेतरी राजकारण होत आहे आणि अशा प्रकारे आरोप जे आहेत ते चुकीचे असल्याचं देखील ते म्हणतायत. एकूणच पोलिसांकडनं कुठंतरी ह्या सगळं गोवण्याचा प्रयत्न जो आहे तो होताना दिसतोय असा आरोप आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.